जर तुम्ही आमचा आधीचा व्हिडिओ बघितला असेल तर तुम्हाला माहीत असेल की आमच्याकडे अचानक दुपारी वणवा आलेला आणि त्याच्यामध्ये आमच्या भाजीचं भरपूर नुकसान झालेलं. तर त्यातूनच आता थोड्याफार भाज्या ज्या वाचलेल्या त्या आता तयार झाल्यात, म्हणून आता मी ते काढायला जातो आहे. इथे मी थोडीशी कोबीची रोपं लावलेली, ज्यांना आता कोबी धरायला लागलेत. हा पहिला, हा दुसरा आणि इकडे एक अजून आहे, हा तिसरा. ही जी पानं आहेत आता कोबीची ती मी फेकून नाही देणार आहे, ह्यांना डायरेक्ट कंपोस्टमध्ये टाकणार आहे. आता मी फक्त 2च कोबी काढलेत, एक भाजीसाठी आणि एक संध्याकाळी मंचुरियन करायला. यावर्षी पहिल्यांदाच मी बिटाची पण रोपं लावलेली, पण लावल्यानंतर मधीच अचानक पाऊस आलेला, त्यात ती सर्व खराब झाली होती. हे एकच रोप वाचलेलं जे आता तयार झालेलं, म्हणून मी त्याला स्वच्छ धुवून कापून खाऊन बघितलं तर बाजारच्या तुलनेत हे थोडं जास्त गोड होतं. नंतर मी थोडीशी वांगी काढली, वांगी पण आताशी लागायला लागलेत. वांग्याचं दरवर्षी नवीन बी आणायला लागतं, कारण वांगी लागायला लागल्यावर समजतं बी एक आणलेलं आणि लागलेत एक. इकडे थोडा पोकळा पण आहे, पण कालच त्याची भाजी केलेली म्हणून बहुतेक कोण आज खाणार नाही. नंतर मी थोडे साधे आणि चेरी टमॅटो पण काढले, हे पण मी आता जेवढे पाहिजेत तेवढेच काढलेत, उगाच जास्त काढून घरी सुकायला नको. टोमॅटोमध्येच कधी चुकून भोपळ्याची बी पडली असेल, त्याची इतकी मोठी वेळ तयार झाली आणि या वेळीवर भरपूर छोटे छोटे भोपळे पण लागलेत, पण फ्रूट फ्लायने ते सगळेच खराब केला नाही. त्यामुळे हे काय आता मोठे नाही होणार, म्हणून मी आता याची पानं काढते मिक्स गरगरीत भाजी करायला, कारण आम्हाला भोपळ्यापेक्षा याच्या पानांचीच भाजी भरपूर आवडते. तुम्हाला पण जर भोपळ्याच्या पानांची भाजी आवडत असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. ही होती आमची आजची हार्वेस्टिंग.